कळत न कळत आपल्याकडून अहेतुक भूतभजन घडलेले, म्हणजे अहेतुक क्रिया घडली. परमार्गाच्या ज्ञानियाच्या ठिकाणी आपले अहेतुक म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, हेतू नाही, आणि कळत न कळत आपल्याकडून, आता आपण असं ठरवत नाही काय अहेतुक क्रिया घडावी यातून आपल्याला काहीतरी भेटावं, असं काही आपल्याला कळत नाही. जीव हा अज्ञानी आहे. अनादि अविद्युक्त असलेला जीव अज्ञान मुळातच असल्यामुळं त्याला काहीच कळत नाही. जीवाला स्वतःहून ज्ञान पण समजत नाही. परंतु ही परमेश्वराची कृपा आहे की आपण कळत न कळत एखादी क्रिया केली, ती क्रिया स्वीकारली परमेश्वराने, का तर दया माया कृपा करू नये. आणि परमेश्वराने ही सृष्टीच्या निर्मितीचा उद्देश एकच आहे की ह्या जीवाला आनंद द्यायचा आहे, जीवन मृत्यूच्या ह्या फेऱ्यातून काढायचं. हे दुःख त्या परमेश्वराला बघवत नाही, आणि म्हणून त्यांनी सृष्टीची निर्मितीचा सर्व घाट घातलेला आहे. देण्याचा आनंद जीवाला आहे, आणि ती शोधणी करण्यासाठी देवतेला बघितलं, त्या नित्यबंधनात आहे, प्रपंच जड आहे, आणि जीव अनादि अविद्युक्त जरी असला, आनंद दोष जरी असले, पण सर्वाधिकार हा गुण असल्यामुळं त्याची निवड परमेश्वराने केलेली. म्हणजे आपल्याला जो बोध दिलाय, आपल्याला जो बोध झालाय, आपल्याला जो परमेश्वर कळालाय, किंवा परमेश्वराची भक्ती आपण करतोय, हे आपण नाही करत. आपला कट नाहीये, किंवा आपली विचारधारा नाहीये, आपली बुद्धी नाहीये का त्या जोरावरती आपण त्या परमेश्वराला समजून घेऊ आणि मग परमेश्वराची भक्ती करू, असे कोणाच पण ताकद नाही. तर त्याच्यासाठी परमेश्वर ही एक शक्ती आहे, ती कार्यरत सतत राहते, आणि कारण उद्देश तोच आहे. म्हणून परमेश्वराकडून बोध होत असतो जीवाला. म्हणून परमेश्वराने आपली निवड केलेली बोध देण्यासाठी, म्हणून आपण भाग्यवान आहोत. कारण अनंत जीव आहे, आणि आनंद, आता तुमच्या गावामध्ये कितीतरी लोक आहेत, कितीतरी नातेवाईक आहे, कितीतरी संबंधी आहे, त्यांना तुम्ही किती सांगितलं तरी त्यांना कळेल का? असे कितीतरी शिक्षक आहे, असे कितीतरी साहित्यिक आहे की जे 18 पुराण, वेद, उपनिषद, शास्त्र, ज्ञानेश्वरी, दासबोध सर्व वाचतात. माझ्या संपर्कात बरेच असे लोक आहेत, वाचतात, त्यांना समजतं, ते बोलू शकतात, सुंदरपणे तत्वज्ञान मांडतात, परंतु बोध नसल्यामुळं ते परमेश्वराची भक्ती अचूकपणे करू शकतात. आणि तो नेमका बोध तुमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही जी क्रिया केली ते कनेक्शन असल्यामुळे परमेश्वराच्या कृपेमुळे आपल्याला तो बोध भेटलेला आहे. आज परमेश्वराकडून आपल्याला बोध झाल्यामुळे परमेश्वराची जाणीव, परमेश्वराची ओळख आपल्याला परमेश्वराकडून कळाली. आता परमेश्वराने आपली निवड केली आपल्याला बोध देण्याची, ज्ञान देण्याचं, आणि हे आपण करायला लागलोय. परंतु करायला लागल्याचा उद्देश पाठीमागचा कोणता आहे, हेतू कोणता आहे, त्यावरती साऱ्या गोष्टी प्राप्तीच्या अवलंबून असतात. तुम्ही आता द्राक्षाचे काम करतात, कोणत्या वेळेस कोणतं औषध मारायचं, कोणत्या वेळेस डिपिंग करायची, ती वेळ जर पकडली नाही तर तुमचं वर्षाचं पीक निघून जाऊ शकतं. ती वेळ आणि ते नॉलेज, त्याच्यासाठी तुम्ही सतत कार्यरत राहतात. नवीन कोणतं मार्केटमध्ये औषध आलंय का, त्याचा फायदा तोटा, मार्केट, कंपनी, त्याचे रेट, अगोदर पकडायचे नंतर पकडायचे, सारं नॉलेज तुम्ही भेटतं. कारण त्याच्यात 2 पैसे भेटणारे असतात. यातून काय भेटणार हे माहीत नसल्यामुळे याच्यावर अपडेट तुम्ही राहत नाही. आता तुम्ही परंपरेचे उपदेशी आहे, त्या मानाने तुमचा अभ्यास तुम्ही वाचायला पाहिजे. लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, भगवद्गीता आहे, जरी नाही भगवद्गीता कारण ती संस्कृत भाषेमध्ये आपल्याला कळत नाही, परंतु परमेश्वराची कृपा इतकी मोठी की ती बोली जी भाषा आहे मराठी, त्या मराठीचा अभिमान घेऊन परमेश्वराने तत्वज्ञान मराठी सांगितलेले. सूत्रपाठ तुम्ही वाचायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला 10 ते 15%, 20%, 25% अशी सूत्र आहे की ते तुम्हाला लगेच कळतील, लगेच समजते. धर्म तत्वज्ञान काय आहे, मूळ त्याचा सिद्धांत काय, आचार विचार प्रणाली काय, समजून नाही घेतलं तर त्यावर टिकण्याची शक्यता नसते. आणि असे माझे दररोजचे अनुभव असतात. सकाळीच एक अनुभव, अकोल्याचे एक ताई होते, त्यांनी मला फोन केला, त्या बुलढाण्याला शिफ्ट झालेले आहे, सुशिक्षित आहे, सर्व आहे, परंतु सांसारिक जीवनामध्ये काहीतरी अडीअडचणी येतात. त्यांचे फक्त सांधे दुखायला लागले, डॉक्टरकडे गेले, इकडे चेक कर, तिकडे चेक कर, काही निदान होत नाही. आता कारणं अनेक असू शकतात, त्या कारणापर्यंत जीव जाईल त्याची काही गॅरंटी नसते. गोळ्या औषधं दिलं का तेवढं पुरं बरं वाटतं, नंतर तर त्रास होतो. कोणीतरी भेटलं की तुम्हाला बाहेरच झाला असावं या दाखवताची, कारण डॉक्टरकडे जाता येतो, निदान तर काहीच होत नाही, म्हणजे काहीतरी बाहेरचं. मग काय करायचं, मग कोणीतरी सांगितलं नागबळी करा, कोणीतरी सांगितलं या देवतेकडे जा, या भक्ताकडे जा. धर्माचे आहे, उद्देश आहे, बोधवंत आहे, परंतु ज्ञान जसं आहे तसं न समजल्यामुळं, परंतु समर्थवाद न कळाल्यामुळं निसर्गभक्तीकडे वळाले. नंतर त्यांना परत पश्चाताप झाला, आणि मग मला फोन करून त्यांना मला 15 मिनिटं अर्धा तास समजावं लागलं का असं काही नसतं. जर तुम्हाला सांधेवात झालाय तर तुम्ही एकटेच पेशंट आहे की सांधेवाताचे भरपूर आहे, दवाखान्यामध्ये जा, तुम्ही हॉस्पिटल भरलेले आहे, अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरचं सोल्युशन तुम्ही काढायचं आहे आणि त्यावर चालायचं आहे. यातून तुम्ही विचारधारा जर तुमची स्ट्रॉंग असेल तर तो आजार जो तुमचा 80% 20% होईल. असे दररोजचे अनुभव. सकाळी सुद्धा एक शेतकरी आले, गावातले सरपंच होते, ते
ते म्हटले मी 3-4 वर्ष खूप चांगली धार्मिकता केली, सर्व व्यवस्थित केलं, खेटी घालायची, हे करायचं. नॉलेज नसल्यामुळं राजकारणात पडले, सरपंच झाले. सरपंच झाल्यामुळं मग आता राजकारणात यशस्वी व्हायचं, मग पार्ट्यानं जावंच लागेल, दारू प्यावंच लागेल, कोणाला तरी पाजावंच लागेल. यातून मळीनं तो इतका आला, नंतर इतकी भीती निर्माण झाली का आता आपलं काही वाईट होतं का, बरं वाईट होतं का, कारण आपण धर्म सांभाळत होता, धर्म आता सांभाळत नाही. कोणाच्या तरी माध्यमातून मग कुठंतरी ह्या देवतेकडे जाय, त्या देवतेकडे जाय. कोणी साधूंकडे गेले तर साधूंनी थोडंसं भीती घातली का, काही खरं नाही. त्यांनी ज्यावेळेस माझ्याकडे आले त्यांना सांगितलं की चुकी माणसाकडून होत असते, परंतु ती चुकी कळणं, त्या चुकीतून बाहेर पडणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. प्रायश्चित्त करा, परत आपल्या धर्माला आपलं सांभाळायला सुरुवात करा. हे का होते, कारण का सांगू राहिले तुम्हाला, अज्ञानामुळे होतं. जर तुम्हाला धर्माचं तत्वज्ञान मूळ जे जसं आहे तसं कळालं, सांसारिक जीवनामध्ये किती अडचणी होत्या, किती संकटे होत्या, तुम्हाला काहीच वाटणार नाही. तुम्हाला एकच वाटेल की पूर्वकर्माने आपण जोडलेलं आहे, ते खरकट आपलंच आहे, आपल्या जीवनातलं साप आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि ऋणाच्या दृष्टांतातून आपल्याला परमेश्वराने खूप मोठी सिक्युरिटी दिलेली आहे. ज्यावेळेस परमेश्वराचा बोध होतो, परमेश्वराच्या भक्तीला आपण लागतो, तर आपण जे देवतेच्या माध्यमातून कर्म केलेले आणि ते कर्मांतून देवतेचे जे भोग जोडलेले त्याचे 50% परमेश्वर म्हणता माफ कर. राहिलेले 50% जेव्हा देईल, जिथं देईल आणि जसं देईल तसं घ्यावं लागलं. त्यासाठी देवाने ऋणाचा दृष्टांत सांगितलाय. एक शेतकरी म्हटले कर्जबाजारी होतो, अडचणी निर्माण होतात, करावं काय, त्याच्या डोक्यात वेगवेगळे निगेटिव्ह विचार येतात. मग तो म्हणतो आपण राजाला जाऊ, शरण गेल्यानंतर राजा काहीतरी सोल्युशन काढ. आपण गाडी अडचणी येतात, आपण गव्हर्नमेंटकडून अपेक्षा करतो की बाबा कर्ज झालंय, खूप माफ करावं, हे करावं, ते करावं. गव्हर्नमेंट काहीतरी करतं, नुकसान भरपाई देतं, हे ते. तर तो राजाला शरण जातो आणि राजाला सुद्धा सांगतो की मी देणेकरी आहे, परंतु माझी आता परिस्थिती नाही, मी काय करावं. देव म्हणतं, ते राजा म्हणतो ठीक आहे, तू मला शरण आलेला आहे, प्रजेचं रक्षण करणं हे माझं कामच आहे. जे घेणेकरी ते राजाने सर्व बोलवले, म्हणजे हा तुमचा देणेकरी आणि तुम्ही घेणेकरी 100%. परंतु तर मला शरण आलेला आहे, त्याच्याकडे आता मला शरण आल्यामुळं काहीतरी त्याला द्यावंच लागेल, त्याचे 50% माफ करून टाका. आता राजा पुढे कोण बोलला, 50% तर माफ केले. शेजारच्या समोरच्यांना वाटतं आता 50% तरी लगेच भेटेल, म्हणले नाही, जितकं देईल, म्हणजे 2 रुपये देईल, 5 रुपये देईल, तसे देईल तसं घ्या. परत जेव्हा देईल असं नाही का लगेच विचार देईल, जेव्हा देईल तेव्हा घ्या, आणि जिथं देईल तिथं घ्या. तुम्ही घरी जाऊन बसायचं नाही त्याच्याकडे दे 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 दे. त्या दृष्टांतातून देवाने आपल्याला इतकी मोठी सिक्युरिटी दिली. राजा म्हणजे परमेश्वराने, आपण परमेश्वराला आनंदी भावी शरण गेलेलो आहे. आपण जे कर्मातून जे भोग जोडलेले आणि ते देवतेचे घेणेकरी, देवता घेणेकरी, कारण भोग ही देवता हा एक सिस्टमचा भाग आहे, प्रशासन आहे. ह्या सृष्टीमध्ये आपल्या कर्मावरती त्यांची जी मळ चिटलेले असते ते कर्म, त्या मळावरती कर्माचे चिन्ह जोडलेले असतात आणि त्या चिन्हातून ते आपल्याला भोगवण्याचं काम करतात. परमेश्वराचं ज्या वेळेस झालो त्याच वेळेस परमेश्वरांनी 50% कर्म तर आपले माफ केले. आपण साऱ्या गावाची स्टेट एकत्र कर्म जरी अन्य माणसाचं सांगितलं की एक कर्म याचं सोडा, तुम्हाला काय पाहिजे ते देतो, तरी एक कर्म सुद्धा चुकू शकत नाही. कारण देवता या भोगवणारे असतात, त्या त्यांच्या बंधनात काम करतात. ते काही त्यांना निर्णय घ्यायची क्षमताच नाही. 50% गेले तर गेले, आता साऱ्या आपल्या कर्माच्या फाईल परमेश्वराच्या टेबलवर येतील. जेव्हा तुमची ज्ञानाची परिपक्वता निर्माण होईल, बौद्धिक लेवल परिपक्वता निर्माण होईल, समर्थाची निष्ठाता निर्माण होईल, तेव्हा तो भोग तेव्हा काढते. म्हणजे आजचा भोग आहे 5 वर्षानंतरही काढू शकता, 10 वर्षाचा भोग आहे आजही काढू शकता. आज त्याची टेबल आहे, एखादी शारीरिक व्याधी तुम्हाला होणार आहे, तर आज शारीरिक शरीर त्याचं चांगलं आहे, तरुण वय आहे, सहन करण्याची ताकद आहे. 10 वर्षानंतर त्याचं वार्धक्य, त्याला प्रॉब्लेम येईल, तर परमेश्वर लीळादानाचं, त्या लीळादानातून ते 10 वर्षानंतरचा येणारा आजार आजच तुम्हाला भोगवता. तोही बी जेवढा 100% कवडेने आहे, म्हणजे हात मोडणारा असेल तर खर्चटणारा, जिथं तुम्हाला वैद्यकीय सेवा भेटणार अगदी जवळ, आणि ज्या वेळेस म्हणजे परमेश्वराने एवढी मोठी सिक्युरिटी दिलेली, फक्त आपल्याला ती जाणीव झाली पाहिजे. जेव्हा संकट येतात, अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, संसार आहे, प्रपंच आहे, आपणच जोडलेली येणारच आहे. हे ऋणाचा दृष्टांत आणि परमेश्वराचा समर्थाची निष्ठा असेल तर तुम्हाला काय वाटेल की अरे 100% किती असतं, विचार करा, 1% आहे, आणि ते बी आपल्याला त्यांनी जर भोगत नसेल तर काय उपयोग आहे. जर आपणच येतं ते खरकट आहे, ते साफ करावंच लागेल. एकदा संपलं परत येणार नाही, असा पॉझिटिव्ह विचार तयार होतो. आपण धर्माकडे काय पाहतो, ती देवपूजा, कधीतरी स्थान, कधीतरी क्रिया, कधीतरी कुठंतरी कार्यक्रम, याच्या व्यतिरिक्त धर्माची चौकट आपली बांधलेली नाही. ही एवढ्या चौकटीत आपण धर्म बांधून टाकला, आणि आपलं सर्वात मोठं अज्ञान आहे. धर्माचे एक एक भाग आहे, पार्ट आहे. संस्कार लागावे धर्माला, तुम्ही चिटकून राहावं म्हणून स्थान वंदन करा, क्रिया करा,
काहीतरी सकाळ संध्याकाळ देवपूजा करा, आपल्यामध्ये मळीनच येणार नाही, संस्कार लागेल, आपण चिटकून राहू, धर्माला पक्के राहू, पक्क होत राहू, योग्यता वाढत राहील, या अनुषंगाने ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला यात टिकण्याची अजिबात शक्यता नाही. आज आता नवीन मुलं जे आहे, सुशिक्षित झाली, इंजिनियर आहे, चांगले चांगले IT इंजिनियर, हे इंजिनियर, ती इंजिनियर, डॉक्टर झाले, चांगले चांगले वेल एज्युकेटेड. आता ते बाहेर गेल्यानंतर तुम्हाला एकच काळजी असते की यांनी धर्म सांभाळा, दुसरं काय अपेक्षा नाही. परंतु धर्म जर माहीत झाला, नॉलेज असेल तर ते जवळ सांभाळते. त्याच्यासाठी खूप मोठा विषय नाही. पूर्वी धर्मतत्वज्ञान कढीकुलपात होतं, ते आपल्यापर्यंत पोचत नव्हतं. आजकाल ते मराठीत परमेश्वराने अभिमान घेऊन मराठी सांगितलं, नंतरच्या काळामध्ये काही कारण असतं, पूर्वजांनी आपल्या लिपीमध्ये गेलं, ते लिपीतून आता परत मराठीत आलं, आता मराठीत आपल्या मोबाईलमध्ये आलं, आपल्यापर्यंत आलेलं आहे. पण आपण आता तिथपर्यंत पोचणं गरजेचं. परमेश्वराने आपली निवड केली, पण आता आपण परमेश्वराची निवड करणं गरजेचं. पूजनीय माई भट 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्करशास्त्र सर्व जाणते होते, परंतु परमेश्वर काय म्हणतात, जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. परमेश्वर जाणील. परमेश्वर जोपर्यंत जाणीव करून देत नाही, तोपर्यंत परमेश्वर प्राप्तीला नेत नाही, तोपर्यंत जीवाला काहीच कळत नाही, काहीच समजत नाही. आपल्याला जाणीव करून दिली परमेश्वराने, ती जाणीव करण्यासाठी परमेश्वराने आपली निवड केली, ही काही कमी वाक्य. आनंद जीवामध्ये आपली निवड करावी आणि आपल्याला बोध द्यावा, आपण परमेश्वर भक्तीला जावं. तुम्ही आजूबाजूला फिरत असता, किती लोक कर्मकांड तरी अंधश्रद्धेत आहे. दररोजचे पेपर तुम्ही वाचतात, काहीतरी अडचणी आल्या, प्रॉब्लेम झाला, लोक सुसाईड करतात, नरबळी देतात, किती अडचणीत. आपण या कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून, विधीतून बाहेर पडून एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करतो. तो परमेश्वर सुद्धा समर्थ आहे. तर समर्थ वाद काढण्यासाठी अभ्यासाची गरज. लीळाचरित्र दररोजचं वाचणं, एकत्र बसणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं कराल ना, त्यात कंटिन्युटी राहणार नाही. तुम्ही 4 घरं 10 घरं जे बी असतील त्या उद्देशाने आठवड्यातून 1 दिवस यायचा आहे. आठवड्यातल्या तर 12 तासातून तुम्ही आठवड्यातला 1 तास द्यायचा आहे म्हटल्यानंतर किती तासातले 1 तास देता तुम्ही विचार करा. 12×96 तासातला 1 तास तुम्हाला द्यायचा आहे. तर तो जो 1 तास आहे तो तुमच्या हिताचा आहे, तुमच्या कल्याणाचा आहे, तुमच्या कल्याणाचा आहे. बाकी 97 तास तर तुमच्या दुःखाचेच आहे, कारण त्यातून दुःख जोडताय. तुम्ही दररोज शेती करताय, हिंसा करताय, कामं करताय, हिंसा करताय, जे बी कर्म करताय त्याचा लेप लागतोय, त्यातून भोग भेटणार आहे. हे सर्व तुम्हाला ते लागण्यासाठी, दुःख टाकण्यासाठी 1 तास जो देताय तर त्यातून काढण्यासाठी. जे जर तुम्ही आपलेपणाने ज्या पद्धतीनं परमेश्वराने सांगितलंय त्या पद्धतीनं आपण ते समजून घेतलं. आणि आचार खूप अवघड नाही. आचार काय नेमका, आपण बाह्य अंगाने आचार पाहतो. आचार नेमकं काय, परमेश्वराने जर सांगितलेलं तत्वज्ञान तुम्ही अभ्यासलं, गोड बोलणं आचार, नैतिकता सांभाळणं आचार आहे. आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी वाईट विचार न येणं हा एक आचार आहे. आपली दृष्टी एवढी क्लिअर असली पाहिजे की दुसऱ्याविषयी आपल्या मनात काही शंकाच यायला नको, संशयच यायला नको, हा आचार आहे. ह्या आचार जर तुम्ही करायला लागले तर तुम्ही देवपूजा करण्यासारखीच आहे, स्नान करण्यासारखीच आहे. परंतु हजारो स्नान केले आणि हा आचार करत नाही तर त्या स्नान करण्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी फक्त संस्कार लागतो. तुम्ही साधू संतांना पंक्ती घालतात, संस्कार लागतो, परंतु त्यातून फक्त तुम्ही चिटकून राहता धर्माला, पण आचार मात्र तुम्हालाच करावा लागतो. तुम्ही सर्व नॉलेज घेतलं, शेतीचे कोणत्या महिन्यात कटिंग करायची, कशी कटिंग करायची, शेंडावळी कशी करायची, डिपिंग कशी करायची, त्याला कोणतं औषध, हे सर्व नॉलेज घेतलं, पण ते प्रॅक्टिकल केलं नाही तर त्यातून आउटपुट भेटेल का? ते करावं लागेल ना तुम्हाला. ती वेळ पकडून ती कटिंग करणं, त्या वेळेस ते काम करणं, ड्रीप देणं, त्याच्यातून खतं देणं, जे बी आहे ते प्रॅक्टिकल करावं लागेल. आणि प्रॅक्टिकल केल्यानंतर त्याची रोगप्रतिकार शक्ती जर वाढली तर ते पीक हेल्दी होईल, तुम्हाला 2 पैसे जास्त भेटल. तसं प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही आचार्य योग्यता विचार येत होता, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल धर्म सांभाळायला लागतात त्यावेळेस तुमच्या विचारामध्ये दृढता निर्माण होते. दृढ विचार परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जात असतात. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात. उपायने असं काही आहे का, असे विचार आल्यानंतर तुम्ही शोधता. आपल्या विचारामध्ये बदल, आपल्या अंतर्मनामध्ये बदल, आणि ह्या बदलामुळे तुमच्या मनामध्ये स्वस्थता निर्माण होते. स्वस्थ चित्ते बुद्धी संवेदी. जर चित्त स्वस्थता असेल तर बुद्धी डोक्याला जास्त चालेल. तुम्ही डिस्टर्ब असेल, आता तुम्हाला काहीतरी कामं करायची किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी त्रास होतोय, दुखतंय कोणाचं तरी, मी किती तास तुम्हाला केलं तर काय उपयोग होईल? ऐकूच नाही, बुद्धीपर्यंत जाणार नाही. स्वस्थता पाहिजे. ती आंतरिक स्वस्थता ही आचाराने ज्ञानाने भेटत असते. आणि परमेश्वराच्या प्राप्तीचे, परमेश्वराच्या भक्तीचे अत्यंत सोपे उपाय सांगितले. त्यातला सर्वात सोपा उपाय म्हणजे नामस्मरण. नामे वेद, नामे पोत, नामे साह्य, नामे प्राप्ती. पण ते नाम कोणाचं, ते कोणत्या वेळी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, ही बी एक सिस्टम, ही एक पद्धत आहे. नाही तर गाठी चालून घेतोच हे नाम बाबा आम्ही नाही. परमेश्वरांनी पश्चात पारी उठायला लावले.
ना लीळा मूर्ती चेष्टा करायला लावलेलं आहे. त्यासाठी लीळा माहिती असायला पाहिजे. बरं, लीळा नुसतं आठवणं म्हणजे काय लगेच आपण समजलं का? असं नाही. आता आपण आल्यानंतर तुम्ही काय सांगितलं? गुजरातला आपली भेट झाली होती, आठवण सांगितली ना तुम्ही. त्या आठवणीतून मला वाटलं अरे काहीतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कारण आपली शरीरामध्ये टेक्नॉलॉजी जबरदस्त आहे. आपल्या डोळ्याने 5 सेकंद ज्या गोष्टीला, ज्या वस्तूला, ज्या व्यक्तीला पाहिलेलं असेल ना, तर ते सेव्ह होऊन जातं. ती फाईल असते ओपन. जेव्हा कधीतरी जेव्हा बाहेर पडतं ना, ती ओपन फाईल होती. मग आपल्याला कधीतरी पाहिल्यासारखं वाटतंय, तुम्हाला कुठेतरी भेटल्यासारखं. आता तुम्ही 4 वर्षांनी जरी भेटले तरी ना मी तुम्हाला विसरू शकत ना तुम्ही मला. कारण आता संभाषण होते, चर्चा होती, गप्पा होते, समोर समोर बसलेलं आहे. आता जास्त वेळ आपल्याला संभाषण संवाद झाल्यामुळं काय झालं, आपल्या शरीरामध्ये सर्व टेक्नॉलॉजी. म्हणून आपण धर्माच्या अनुषंगाने जेव्हा विचार करू तेव्हा आपण भौतिक जगाच्या सुखाच्या अनुषंगानेच विचार करतोय. खरं म्हणजे भौतिक जगाचे सांसारिक सुख मिळवण्यासाठी धडपड करतोय, परंतु उपाय आपला चुकतोय. धर्माच्या अनुषंगाने आपल्याला ते भेटणार आहे, धर्म भेटणार आहे, दोन्ही फायदे होणार आहे. आणि भौतिक जगाच्या सुखामध्ये फक्त भौतिक जगाचेच सुख भेटणार, धर्म मात्र भेटणार नाही. दृष्ट अदृष्ट न साधे. दृष्टपर करत तर अदृष्ट काही भेटत नाही, पण अदृष्टातून दृष्टपर भेटते. तुम्ही गोड बोलायला लागले, धर्माचा नैतिकता सांभाळायला लागली, धर्माचा एक तत्व सिद्धांत पाळायला लागले, परमेश्वराची प्रसन्नता यायला लागली, व्यवहारात समाज तुम्हाला चांगलं म्हणायला लागले. म्हणजे दृष्टपर आलं, अदृष्टपर आलं, नैतिकता सांभाळली तर धर्माची चाल तयार होईल. आज तुम्ही इथपर्यंत आले ही सहजासहजीने आलेले. ही नैतिकता तुम्ही कधीतरी कुठंतरी सांभाळलेली, ही विचारधारा, ती संस्कार कुठंतरी तुम्ही संस्काराच्या माध्यमातून ती सांभाळलेली. एमईसीबीवरून लाईट असेल तर बटन दाबून लाईट लागेल ना, एमईसीबीवरून लाईटच नाही. ती तुमचं कनेक्शन आहे. तुम्ही जरी परंपरेचे म्हटले तरी ते कनेक्शन आहे आणि त्यातून ते कनेक्शन वाढत राहतं. सुखाने सुख वाढत राहतं, दुःखाने दुःख वाढत राहतं. एखादा दुःखात असेल तो कर्म करेल ना, तो दुःखातच कर्म करेल. कारण त्याच्या डोकं स्थिर नाही, दुःख आहे ना, अडचणी ना, तो अनैतिक विचार करेल. आणि जो सुखी आहे, स्वस्त आहे, तो चांगला विचार करेल. सुखातून सुख निर्माण होत राहील. तुम्ही धर्मातून धर्म निर्माण होत राहिले, पण संस्कारातूनच ते फक्त जे आउटपुट भेटायला पाहिजे, जे ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचे, त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आता तुमच्याकडे सूत्रपाठ आहे, वाचन करा, लिळा आहे, वाचन करा. दररोजचं एक सूत्र आपलं सत्संग आहे, नंबरप्रमाणे ऐका. अभ्यासक्रमच आहे आणि ते आवडीपूर्ण बायांना तर खूप सोपे. स्वयंपाक करताय तुम्ही सत्संग लावू शकता, काम करताय सत्संग लावू शकता. एकदा कधी निर्माण झालं आणि हे आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आहेच, पण आपल्या पुढच्या पिढीला काही सांगण्यासाठी पण आहे. काय होतं, जर ज्ञान नसेल तर कळत नकळत आपण बऱ्याच चुका करतो आणि त्या चुकाचं प्रायश्चित्त आपल्याला घ्यावंच लागतं. हे दररोजचे मला अनुभव, मी तुम्हाला सांगितलं त्या अकोल्याच्या ताईचा, बुलढाण्याची. कळत न कळत त्याने विकल्प तर केलाच, प्रायश्चित्त घ्यावंच लागणार. आज भावानी नाहीये, स्वार्थाने करून. जीव स्वार्थी असतो, काहीतरी झालं त्याला काहीतरी करायला पाहतो. ज्यावेळेस तुमची परिपक्वता निर्माण होईल ना, त्यावेळेस तुम्ही कोणत्याच गोष्टीला कॉम्प्रोमाइज करणार नाही, तडजोड करणार नाही. आणि धर्म इतका सोपा आणि सरळ. तसं सगळं तुम्ही ऐकता बरेच, त्याच्यामध्ये या गोष्टी मी बऱ्याच वेळा सांगत राहतो. पण धर्म आपण परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करतोय असं म्हणतोय, पण खरंच करतोय का? ते बाह्य अंगाने करतोय, अंतरांगाने आपण परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करत नाही. अंतरांगामध्ये देवतेचा प्रभाव आहे आपल्यावर, देवतेची विचारधारा. आता संभाजीनगरला कार्यक्रम झाला 10 दिवस, मी देवता हा वर्ग सर्व अभ्यासला होता. ते सत्संग तुम्ही ऐकले का नाही माहीत नाही, तर तो अभ्यास तो ऐका तुम्ही, तुमच्या लक्षात येईल का देवता कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून समजून घेतल्यानंतर आपण तर तसंच वागतोय, तसंच बोलतोय, तसंच पाहतोय, तसाच विचार करतोय. याचा अर्थ प्रभाव तर देवतेचा आहे आपल्यावरती. देवतेचा आपल्यावर प्रभाव असेल तर आपण देवतेची भक्ती करतोय, परमेश्वराची कशी करतो? परमेश्वराचा प्रभाव असेल तर परमेश्वराच्या आचरण तत्व सिद्धांत पाळणं. उलट देवतेच्या पेक्षा परमेश्वराची जी आचार प्रणाली आहे ती अत्यंत सोपी, सरळ, साधी, स्पष्ट, पारदर्शक, जीवाला करण्यासारखी आहे. त्याच्यामुळे ती अत्यंत सोपी गोष्ट सोडून आपण अवघडात का घुसावं? आणि परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, जे जीवाकडून होईल तेच मी सांगेन. त्याच्यामुळे परमेश्वराचे कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्यावरती प्रभाव देवतेचा आहे की परमेश्वराचा आहे. आपण तो म्हणतो एकनिष्ठ भक्ती, एकनिष्ठ भक्ती. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, एक विधी किंकर, एक भाव किंग, एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. ही विधी भावातीत अनुष्ठान. एक भक्ती विधीने केल्या जाते, म्हणजे एक भक्ती भावाने केल्या जाते. आमची भक्ती हे म्हणजे आमची म्हणजे परमेश्वराची. परमेश्वराची भक्ती विधीच्या भावाच्या पलीकडची. ती कोणती? ती आचाराची, ती त्यागाची. काय खूप मोठा त्याग आहे, खूप मोठा आचार असा विषय नाही. तुम्ही सांसारिक जीवनामध्ये राहत असताना छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला त्याग जरी केला तरी धर्माचा एक तत्व सांभाळायचा. भांडण करायचं नाही असं जर तुम्ही म्हणावं, परमेश्वराचा एक तत्व आहे, भांडते दोघे अन्य, भांडणच करायचं नाही. काही होऊ शकतो, नुकसान होईल,
थोडासा प्रॉब्लेम आहे, पण भांडायचं नाही. एवढं जर तुमच्या मनाने जर पक्क ठरवलं, मग तो भाऊबंद असेल, शेजारचे असेल, भाऊ असेल, घरातले असेल, कोणी असेल, एक तत्व सांभाळलं जातं आणि त्यातून परमेश्वराची प्रसन्नता निर्माण होते. तुमची मुलं जर तुमचं ऐकत असेल तर तुमची प्रसन्नता राहणारच आहे ना. तुम्ही पोराला चांगलं म्हणणारच आहे ना. ऐकलं नाही तर मग काय म्हणणार? आपोआपच आपण नाराज होतो मनातून, काही का असे ना, थोडासा तरी आपल्याला दुःख होतंच की अरे आपण यांना एवढं केलं तरी का जेव्हा ऐकतात, का बोलतात, किंवा का समजत नाही यांना, यांच्याच भल्यासाठी चाललं असं आपण चालतं. तसंच परमेश्वराला प्रसन्न करणं म्हणजे परमेश्वराने सांगितले तत्वज्ञान सांभाळणं, त्या तत्वावरती त्या आचारावरती चालणं खूप अवघड विषय नाही. ते तत्व कोणते, ते आचार प्रणाली कोणती हे समजून घेणं म्हणजे खूप मोठा धर्म नाही, खूप मोठं ज्ञान नाही, खूप मोठा अभ्यास नाही. ते सूत्रपाठातून सहज सहज आचार मालिकेमध्ये जर गेले तर 50% सूत्र या संसारात राहत असताना तुम्ही सांभाळू शकता. अशी कितीतरी सूत्र मी तुम्हाला सांगू शकेल तर 50%, आणि त्यावरचे सत्संग पण झालेले, तर कोणते सूत्र तुम्ही आज या मिनिटाला पाळू शकतात, काहीच अडचण नाही. बोलता बोलता तुम्हाला 4-5 सूत्र सांगितले, तत्व सांगितले. त्याच्यामुळे खूप अवघड विषय नाही, फक्त आवड असली पाहिजे. आवड असली का आपण म्हणतो ना सवड निघते. आवड असली तर सवड निघेल ना. आवड कशातून निर्माण? नामस्मरण. नामे वेद, नामस्मरण कराल तर वेद निर्माण. नामे बोध, बोध म्हणजे जाणीव तयार होईल, उमट तयार होईल. जे ऐकताय, जे तुम्ही वाचताय, ज्या समजतंय, तुम्हाला कळालं म्हणजे उमट. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य. साह्य तर आपल्याला आवश्यक आहे, त्याच्यासाठी तर आपली धडपड चालू आहे. आणि नामानेच प्राप्ती पण होणार आहे आपल्याला. जर परमेश्वराच्या प्राप्तीचं एवढं मोठं साधन सोपं दिलेलं आहे आपल्याला, आपण ते सोडतो आणि बाकीचे भलते उद्योग करत बसतो. आपल्याजवळच आहे परमेश्वर प्राप्तीचं साधन, ते परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते करणं म्हणजे धर्म करणं. तुम्ही सकाळ संध्याकाळी देवपूजा करणं म्हणजे धर्म नाही. कुठंतरी जाऊन विडे वाहिले म्हणजे धर्म नाही. कुठंतरी स्थानावरती डोकं टेकवणं म्हणजे धर्म नाही. तो एक भाग आहे, पार्ट आहे. स्थान करणं म्हणजे काय? स्थानाची लीळा आठवणं. तुम्ही इथं बसून सुद्धा एखादी स्थानाची लीळा आठवली, चिंतन केलं, स्मरण केलं, ते स्थानवंदना केल्यासारखंच आहे. आणि तिथं जाऊनही लीळा नाही आठवली तर काहीच उपयोग नाही. उलट ज्या स्थानावरती चालले त्या स्थानाची लीळा आठवत आलं ना, गेले ना, तर त्या स्थान करायच्या अगोदर ती योग्यता तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याचं जे फळ ते आपोआप भेटलेलं राहील. याचा अर्थ स्थानावरती डोकं टेकवणं म्हणजे स्थान करणं नव्हे, विशेषावर डोकं टेकवणं म्हणजे विशेष करणं नव्हे. तुम्ही आले, काही बोलले नाही, आठवण सांगितली म्हणून तुमचं नातं लगेच ते होतं. आणि आपलं नातं कोणतं आहे? अच्युत गोत्र म्हणजे न संपणार. मागे बी कुठंतरी आपली भेट झालेली होती, आपण काल काही जेवलं हे माहीत नाही, तेव्हा भेटीच्या कशा कळणार? आजही झाली नाही, उद्या होणारच आहे. न संपणार नातं आहे. स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे म्हणून आपण एकामेकाला भेटलं ना, तर एक वेगळा उत्साह, एक वेगळं आपलं प्रेम, आपले पण निर्माण झालं पाहिजे. आणि ते होतं. बाकी तर नातेवाईक हे कर्माने बांधलेले, काल नव्हते, आज आहे, उद्या राहणार नाही. प्रत्येक वेळेस बदलत राहतात, पण हे नातं बदलत नसतं. त्याच्यामुळे अभ्यास करा, वाचन करा, समजून घ्या. जेवढा वेळ देता येईल धर्माला तेवढा द्या. बाकी संसाराला जर वेळ देतात त्यातून तुम्हाला फक्त दुःख भेटणार. संसार कोणी सोडलाय असं होत नाही. परमेश्वराने सांगितलं संसार खोटा म्हणून सोडायचा नसतो आणि खरा म्हणून घ्यायचा पण नसतो. पण आपण काय खोटा म्हणून सोडलेला नाहीये आणि खरा म्हणून घेतलेला नाही असं नाही. आपण खरा म्हणून घेतलाय, खोटा म्हणून सोडलेला नाही. इथं सोडायचं नाही, बॅलन्स सांभाळायचं. ड्युटी आहे, कर्तव्य आहे आपलं, करणी आपलं करायचं आहे. परंतु आपल्याला जे भेटतं ही सर्वात मोठी श्रीमंती आहे, ही सर्वात मोठी इस्टेट आहे. सगळे संपत्ती, असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती. कारण हे कोणाला भेटतच नाही. हे तुम्ही म्हणजे डिफरंट आहे. हजारोतले, लाखोतले एक कोणीतरी. आणि देवाने सांगितले 1000 सत्य काय जाणून घेण्यासाठी धडपडतो. आणि हे एक परत 1000 तयार होते, त्यातला एकच परमेश्वराला जाणतोय, ओळख. तुम्ही त्या एकतले, दुर्मिळातला दुर्मिळ, रश्यातल्या पलीकडचे तुम्ही एक आहे. तुम्ही साधे नाही, तुम्ही डिफरंट आहे. तुमची किंमत परमेश्वराच्या भक्ताची थोडी देवच जाईल. कारण तुम्ही हाही कुठे जाणार कुठे, फक्त देवच जाणताय. तर त्यासाठी लागतो प्रयत्न, तळमळ, धडपड आणि ध्येयाची परिपक्वता. त्यासाठी आजकाल तर खूप सोपं आहे. यूट्यूबवरती जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता, वाचन करू शकता. हे सूत्रपाठ आम्ही 20 वर्षापासून मोफत वाटतोय. गीता मोफत वाटतोय की बाबा वाचन करा, अभ्यास करा. आता हे सारे जे मुलं माझ्याबरोबर यांचे संकल्प सोडलेले अभ्यास करताय, याचे काहीतरी व्हिडिओ पण तुम्ही ऐकले असतील. किरण भडाके म्हणून, ही विकी भुजबळ हा पोलीस आहे, हे बी स्पोर्ट्स शिक्षक आहे. कृष्णाला तर तुम्ही ओळखताच, तो इंजिनियर आहे. आणि हे बी अनिल निखाडे, ते बी गोळेगावचेच आहे, ते शेतकरी, ते बी फोटो वगैरे करतात. माझ्याबरोबर निघायचे आणि यंग मुलं असतात.
आणि हेच वय असतं जे वय विषयाला तेच बरोबर त्याला. आज आता तुम्ही किती प्रयत्न केला ना तर त्यांनी जे ॲक्सेप्ट कराल ते जे खेचाल ते तुमच्याकडे नाही भेटणार. तर तुमची तळमळ, तुमची आर्तता, तुमची प्रार्थना परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकते तुम्हाला. बाकी तर तुम्ही रिटायर व्हा कर नका हो, निसर्ग तुम्हाला रिटायर करणारच. एवढी जरी जाणीव ठेवली आणि परमेश्वर ज्याला भेटलाय त्याच्या अनुषंगाने किती स्मरण करावं करता येईल, किती चिंतन करता येईल, किती धर्म सांभाळता येईल, किती जाणून घेता येईल आणि किती त्यावरती चालता येईल याचा जरी विचार केला तर ह्या ज्या गोष्टी या आपोआप होत राहतात. याच्यासाठी वेगळं करायचं नसतं. कारण परंतु आपण काय आलं अज्ञान किंवा अन्यथा ज्ञानाने जे आपोआप होतं ना त्याच्यासाठी खूप जास्त प्रयत्न करतो. ज्यासाठी प्रयत्न करायचा ते आपोआप करायला प्रयत्न करतो. धर्म आपोआप होतो, प्रयत्न करावा. प्रपंच आपोआप होत असतो, पण त्यासाठी तुमचा किती धडपड असतो, किती नियोजन असतं. मजूर नाही आले तर त्याच्यावर 4 वेळा फोन, त्याच्या गावाला जाणं, इकडे जाणं, नियोजनबद्ध कार्यक्रम राहत होते पण पूर्ण लागले पण राहत. व्यवसाय असेल, नोकरी असेल, किती ॲक्युरेट टाईम टू टाईम राहत असा. परंतु धर्म म्हटल्यानंतर शेवटच्या लिस्टमध्ये आपलं नाव राहतं. तो जेव्हा फर्स्ट लिस्टला येईल ना, फर्स्ट नंबरला येईल ना, तेव्हा तुम्ही खरं जिवंत झाले. कारण परमेश्वराने जन्म कधी सांगितला, ज्याला बोध, धर्माची जाणीव आणि धर्माच्या रस्त्यावरती चालण्याची वेळ जेव्हा येते तो तेव्हा जन्माला आलेला आहे. आपण आपले देहाचे जन्म मेलो किती वेळा, 1000 वेळा. आत्म्याचा जन्म बोध, परमेश्वर कळलं, परमेश्वर समजून, परमेश्वराने सांगितलेलं त्या तत्वावरती चालणं अवघड नाही. तुम्हाला काय लगेच कपडे बदला, मग संन्यास घ्या. आता लहान मुलगा आहे ते पहिले घरात चालतं, रांगतं, धडपडतं, मग गल्लीत चालतं. तसं तुम्हाला इथंच हळूहळू या साऱ्या गोष्टी कराव्या लागणार आणि खूप मोठ्या अवघड नाही. घरामध्ये दररोज संध्याकाळी बसल्यानंतर आपण नाही टी व्ही तासन तास पाहत बसतो, मालिका तासन तास पाहत बसतो. अर्धा तास दररोजचे एक वेळा वाचा, स्मरण करा, चिंतन करा, ते स्मरण करा. पहाटे उठल्यानंतर लगेच उठून कामाला लागू नका. उठल्याबरोबर स्मरण करा, थोडंसं प्रार्थना करा देवाची. एक प्रसन्नता निर्माण होईल. स्वामी परमेश्वराचा अभिमान परमेश्वर घेतील. परमेश्वराचा मी निराभिमान, आपल्याला सांगितलं. पण आपल्याला कोणाचा अभिमान नाही निर्माण होतो. ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं त्याचा अभिमान निर्माण होतो. कोणासाठी आपण भांडतो का, कोणासाठी धडपडतो का? नाही. तसंच आहे परमेश्वराचा मी निराभिमान, पण आपल्या लागेच अभिमान. आपला कोण? जो परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वावरती चालतो. तत्व काय? घर न सोडता तुम्ही स्मरण करू शकता की पाठ उठू शकता. नाही तरी असे विषय लवकर उठतात, 4ला 5ला 6ला उठतात. उठल्याबरोबर अर्धा तास 15 मिनिटं आपण नियम लावून घ्यायचा. दररोजचे दंडोत घालता, तुम्ही 5च घालता, दररोजचा एक दंडोत वाढवायचा. 1 गाठी 2 गाठी स्मरण केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. किती काम असू द्या, काय फरक नाही पडत, काही फरक नाही. निसर्ग जर आला तर तुम्ही किती धडपड केली तर काय करू शकता? काहीच करू शकत. तर परमेश्वर समर्थ आहे. त्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर चालले तर फरक काहीच पडत नाही. फक्त निष्ठा येण्यासाठी नॉलेजची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. एक नियम लावून टाकले पाहिजे. आपण शाळेला नियम असतात, कॉलेजला नियम असतात, कामाला नियम, तसे अध्यात्माला नियम लावून. आपण नियमात बसतच नाही. आपण म्हणतो अध्यात्म अशी गोष्ट आहे जेव्हा जशी आणि जशी जिथं, असं नाही. प्रत्येक गोष्टीला नियम आहे. अभ्यासक्रम देवाने दिलेला आहे, सिलेबस दिलेला आहे, तो सूत्रपाठ आहे. त्याला नियम लावून घेतले तरच आपण देवी करणार आहे. अन्यथा नियम नाही तर चाललंय काय हरकत नाही. खूप छोटा विषय आहे. अन्य वार्ता करायच्या नाही. बाहेर बसल्या का गप्पा टाप्पा याच्या त्याच्या मार्फत आपण गप्प बसायचं. समोरची बाई बोलू नका बोलू, आपण रिस्पॉन्स नाही दिला तर ती आपोआप गप्प बसते. म्हणजे आपण बडबड करते नाही, काहीच बोलत नाही, आपोआप गप्प बसते. म्हणजे फायदा तुमचा आहे, तिचाही फायदा आहे. तिच्या तोंड बंद करायला तुम्ही निमित्त झाले. म्हणजे परमेश्वर आता अन्य वार्ता करू नका, अन्य वार्ता कशी झोपा काढा. इतकं सोपं तत्व आहे. ते अन्य वार्ता काही साधू संतांना सांगितलंय, सर्वांना सांगितलंय. म्हणजे अन्य वार्ता आपण राजकारणावर बोलतो, समाजकारणावर बोलतो, भावबंधांवर बोलतो, याच्यावर बोलतो, त्याच्यावर बोलतो. काय घेणं देणं नाही, काही संबंध नाही. तो स्वभाव आहे, ती सवय आहे. ती जर लावली तुम्ही ते अप्रत्यक्षरित्या धर्म सांभाळतात. धर्म सांभाळलं तर परमेश्वराची प्रसन्नता निर्माण होते. परमेश्वराची प्रसन्नता निर्माण झाल्या तर प्रॉब्लेमच येत नाही, येणारच नाही. म्हणजे ज्यांनी प्रॉब्लेम निर्माण होतात ना, ती प्रॉब्लेम आपण निर्माण केलेलं राहतं, नंतर त्याच्यावरती उपाय शोधत राहतात. पण ज्यांनी प्रॉब्लेम होतो तेच प्रॉब्लेम करू नका, उपाय शोधायची गरजच पडणार नाही. इतकं सोपं आणि सरळ आहे. त्याच्यावर जीवन जगत असताना धर्माबरोबर जीवन जगलं पाहिजे. धर्म आपल्या बरोबर घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे. ते जीवन सुंदर आहे. नाही तर जन्माला आला याला पाणी वाटत मला 1000 लोक जन्माला येतात आणि मारतात. कोण विचार करतंय? कशाचा कोणीच विचार करत. आपला देवाने विचार केला हे काही कमी आहे का? मग आपण देवाचा विचार नको करायला. बरं, आता हा जो बोध आहे एका जन्मात, एका सृष्टीत, एका जीवाला एकदाच मिळतोय.
जर तो दवडला, ही संधी जर तुम्ही दवडली तर हा बोध पुढच्या सृष्टीमध्ये तुम्हाला भेटणार आहे. मग या बोधाचा तुम्ही किती फायदा करून घेता त्याच्यावरती साऱ्या गोष्टी. अन्यथा हे गेलं तर मग नरक आहेच आपले. चवण्याची लाटणी आहे, तावड नरक आहे. आणि बाकीच्या कळत आपण किती इंच जोडतोय, काय काय करतोय. वर्षातून एकदा प्रायचित्त केलं पाहिजे, त्याची पोळ असली पाहिजे, दुःख असलं पाहिजे. त्यातून न करण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. धर्म खूप अवघड नाही आहे. करा. तुमच्या काही मनात शंका असेल तर विचार. तुम्ही स्मरण वगैरे करता का? जमेल तेव्हा कधी करता स्मरण? तुम्ही सर्व उपदेशी का द्यायचं? तुमचे नाव पाठ आहे का? तिसरं नाव सांगा. हे कोणाचं नाव आहे? हे गोविंद प्रभूंचं नाव आहे. तिसरं चक्रपाणी प्रभू महाराजांचं. आता हे चक्रपाणी प्रभू महाराज हे कोणते अवतार होते? त्या अवताराचा प्रकार सांगता येईल का तुम्हाला? कोणी सांगता येईल? तुम्ही सांगा बरं. परमेश्वराचे अवताराचे प्रकार माहिती का तुम्हाला? सांग. गर्भीचा अवतार प्रकार ते तर पद्धती सांग. शक्ती स्वीकारायचं म्हणावं लागेल. हा, शक्ती स्वीकारायचा. परमेश्वर आवरदृश्य अवतार होतात, परदृश्य अवतार होतात, उभयदृश्य अवतार होतात. चक्रपाणी प्रभू हे आवरदृश्य अवतार. आवरदृश्य म्हणजे काय? अलीकडचं देणारा, म्हणजे चैतन्य देवतेपासून कर्मभूमीच्या देवतेपर्यंत देणारा, म्हणजे देवतेचे फळ देणारा आवरदृश्य अवतार चक्रपाणी प्रभू महाराज. गोविंद प्रभू महाराज परदृश्य अवतार, म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने पराचं देणारा. आणि उभयदृश्य म्हणजे दोन्ही देणारा. स्वामी श्री चक्र, श्री गोविंद प्रभू बाबा, श्री प्रभू बाबा, छोट्या छोट्या गोष्टी असतात. परमेश्वर अवतारात तुम्ही कसे घेता ते सांगितलं. गर्भीचं, पती उठवणं, हे जनरल नॉलेज आहे. हे थोडं आहे. जेव्हा तुम्हाला ते कळल, समजेल, त्याला अधिक तुम्हाला इंटरेस्ट वाटेल. धर्म समजून घेण्याचं, जाणून घेण्याचं उत्सुकता वाटेल. तुम्ही ज्याचं नाम घेता ते नाम कोणाचं आहे, ती शक्ती काय आहे, ते नाम परमेश्वराने आपल्याला दिलंय. ते सहजासहजी नाही. अव्यक्त स्वरूपी परमेश्वर त्या नामाचा स्वीकार करून व्यक्त स्वरूपी त्या नामाचा अभिमान घेतलाय. आणि अभिमान घेऊन भक्ताद्वारे ते नाम आपल्यापर्यंत पोहोचवत. ते काय असं कोणाचंही नाव नाही. ते नाम घेतात आपल्या हृदयामध्ये सत्व निर्माण झालं पाहिजे. ते नाम घेतात आपण एकदम स्टेबल, म्हणजे थोडक्यात स्थिरता निर्माण झाली पाहिजे. परंतु आपण ते नाम घेतात आपल्याला कॉमन झालंय विषय. का? आपण कॉमन झालोय. पण परमेश्वराचं तुम्ही डिफरंट. अनंत जीवामध्ये तुमची निवड केलेली आहे. कशासाठी? बोध देण्यासाठी. आणि तो बोध परमेश्वराच्या नामाने तुम्हाला भेटला. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आई तुमचं नाम पाठ आहे का? पाची पण नक्की स्मरण करता का? पाठी किती वाजता उठता? उठायच्या परत झोपा द्या कमरेला कळ लागल्यावर. मी शेतकऱ्याचाच पोरगा आहे. मी शेती केलेली आहे.